शेजारची वहिनी मी वहिनी. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. कसे आहात? आनंदी ना? तर चला आजची कथा पाहूयात. मित्रांनो, माझे नाव विकास आहे. ही गोष्ट साधारण 1 वर्षापूर्वी घडली होती. तेव्हा उन्हाळा होता. त्याच उन्हाळ्यात आमच्या गल्लीत एक नवीन वहिनी राहायला आली होती. तिचे नाव होते सुमित्रा वहिनी होते. माझ्या घराजवळच काही घर सोडून एक घर होते. तर थोडेच अंतरावर वहिनी राहत होती. ती दिसायला एकदम गरगरीत, मस्त चोवलीची शेग अशी चिकणी होती. दिसायला अप्रतिमच. मी नेहमीच विचार करायचो, वरूनच एवढी सोन्यासारखे चमकते तर आतून तर काय असेल. पण एक दिवस असं झालं मित्रांनो, तिचा नवरा एका कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याला रोज कुठे ना कुठे फिरायचे काम होते. त्यामुळे दर महिन्याला कंपनी त्याला इकडे तिकडे कामासाठी पाठवत होती. त्यामुळे तो नसताना मी वहिनींशी बोलायला सुरुवात केली होती. त्या नुकत्याच गल्लीमध्ये आल्या होत्या. त्यामुळे त्यांना लोकांची जास्त काही ओळख नव्हती. मी त्याच्या जवळ शेजारी असल्याने मी त्यांना कोणत्या ना कोणत्या कामाची मदत करायचो. तिला जास्तीचे कोणी गलीमध्ये ओळखत नव्हते. त्यामुळे वहिनी मला काम सांगायची आणि माझा नंबरही घेतलेला होता. ती कधीही किराणा आणायला सांगायची तर कधी भाजीपाला आणून देतो का म्हणायची. तेव्हा मी पण जवळीक वाढवण्यासाठी वहिनीला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हतो. तिने मला एक नाव ठेवले होते आणि मला त्याच नावाने फोनवरही बोलायची आणि समोरही असंच बोलायची. ती मला म्हणायची युजफुल, म्हणजे मी तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होतो. मी तिला नेहमी सांगत होतो माझं नाव वैभव आहे, तरीसुद्धा ती मला युजफुलच्या नावाने बोलायची. मी तिला म्हणायचं, खरंच वहिनी, विचार करून माझं नाव ठेवलं आहे तू असं म्हणायचं. तेव्हा ती खूप खळखळून हसायची. मग मी तिला पण एक असं नाव ठेवलं की योगी असं म्हणायचं. तेव्हा ती अजून खळखळून हसायची आणि म्हणायची, बरं झालं माझं नाव योगी असे ठेवलं, कारण योगी म्हणल्यावर तुम्हाला योगासने करायचे लक्षात राहील. आणि नंतर मी तिला म्हणू लागलो, वहिनी मला एक नाही बरेच योगासने येतात. तेव्हा ती म्हणायची, वेळ आल्यावर तुला कोणते कोणते योगासने येतात ते पाहू म्हणाली. आणि तेव्हा वहिनीने मला मार्केटमधून सामान आणायला सांगितले होते आणि मी पिशवीमधून सामान काढून देत होतो आणि ती एक एक सामान लावत होती. तेव्हा ती अचानकच म्हणाली, मला वाटत नाही की तुला योगासने येत असतील. तर ती एकदम हळू आवाजामध्ये म्हणाली होती. ते मला ऐकायला आले होते, पण मी तिला परत विचारलं, काय म्हणालात तुम्ही, काय म्हणला. तेव्हा ती काही नाही म्हणून आतल्या रूममध्ये सामान ठेवायला गेली. मला समजलं होतं वहिनी आता माझ्याशी खूप हसून खेळून बोलू लागल्या होत्या. मी माझ्या गालामध्ये हसत होतो, कारण मला आता हे लवकरच मिळणार होत. माझी आणि वहिनीच्या मैत्रीला असेच 2 महिने पूर्ण होत आलेले होते आणि एका दिवशी असं झालं की वहिनीने मला घरी बोलावले. हाच तो दिवस होता. या दिवसासाठी मी मागच्या 2 महिन्यापासून प्रयत्न करत होतो आणि आजच्या दिवशी माझी स्वप्न पूर्ण होणार होते. त्या दिवशी वहिनीचा नवरा हा 2 दिवसासाठी बाहेरच्या राज्यामध्ये कामानिमित्त कंपनीने पाठवले होते आणि वहिनी मला घरी जेवायला बोलावले. रात्रीचे 8 वाजले होते. मी घराची बेल वाजवली. वहिनीने अलगद दरवाजा उघडला आणि वहिनीने आज खूप शृंगार केलेला होता. वहिनीला मी आज पाहतच थक्क झालो आणि मी खूप निरखून पाहू लागलो होतो. वहिनीने माझ्याकडे बघितले आणि म्हणू लागली, ओय युजफुल, काय झालं, काय बघतोय. पण तिला माझ्या डोळ्यांमध्ये एक खेळकरपणा दिसला आणि मी एक जोराचा श्वास घेतला. तेव्हा ती म्हणू लागली, कोणत्या स्वप्नामध्ये गेला होता. अहो वहिनी, काय माहिती, त्या स्वप्नात तुम्ही मला प्रतिसाद देत होता. असं म्हणल्यावर वहिनी हसली आणि चले ये आत म्हणून लागली. मी आत घरामध्ये गेलो. वहिनीने दरवाजा बंद केला. घरामध्ये गेल्यावरती एसीच्या थंड वातावरणामध्ये खूप प्रसन्न वाटत होते. मी माझे हात समोर केले.
मी हात समोर केल्यावर पिक्चरमधील जसे हिरोनी मिठीत घेण्यासाठी हात समोर केल्यावर हिरोईन जशी आतुरलेली असते तशीच वहिनीची ही हालत झालेली होती। तेव्हा माझ्या तोंडातून अचानक काय बघते जान निघाले। ओय मी आता तर जान बनले काय बरं ठीक आहे जान असं म्हणाली। मी काहीच बोललो नाही, तिच्याकडे पाहिले आणि मी स्माईल दिली आणि मला नंतर तिने विचारले तुला जेवणा अगोदर काय आवडेल, थंड की गरम? मी तर तिला म्हणालो काहीतरी गरम असेल तर छानच आहे। तेव्हा ती मला म्हणू लागली मग चहा कॉफी आहे माझ्याकडे मी करून आणते। मी तिला हो बर ठीक आहे म्हणालो आणि ती किचनमध्ये गेली आणि लगेचच परत आली। तेव्हा तिने एक ब्लॅक डॉगची बॉटल घेऊन बाहेर आली आणि सोबत खाण्यासाठी तिने मस्तपैकी चिप्स पण आणले होते। मी ती बॉटल पाहून खूपच खुश झालो। याचा विचारही केला नव्हता की आज याला पण प्याला आहे आणि मी वहिनीला मस्का मारत म्हणालो वहिनी तू तर माझ्या मनातलं ओळखली, तुला कसं समजलं की माझ्या मनात हेच होतं? तेव्हा ती म्हणाली की अरे मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती पण त्यांना मी घेतलेलं आवडत नाही आणि मग मी लग्नाच्या अगोदर माझ्या मैत्रिणीसोबत खूप पार्ट्या करायच्या आणि तेव्हा माझ्या 2 मैत्रिणींना याची खूप आवड होती आणि त्यांच्यासोबत मलाही हे नंतर आवडू लागलं होतं आणि मला हे असंच सवय लागत लागली। लग्नानंतर नवरा हौशी भेटेल असं वाटत होतं पण देवाने असं पदरात टाकलं आहे। म्हणाली चल तू कर मी काय करू? अरे तोपर्यंत पॅक मार मी आलेच म्हणून वहिनी आत गेली आणि मी नंतर 2 ग्लास भरून घेतले आणि वहिनी परत आली तेव्हा मी 2 भरलेले ग्लास घेऊन प्यायला चालू केले आणि दोघांनीही थोडी थोडी पिऊन ग्लास खाली ठेवला। तेव्हा वहिनी म्हणाली माझं थोडंसं आज मन भरलं आहे। तेव्हा मी म्हणालो थोडंसं का भरलं आहे? म्हणाली आणखीन राहिलेल भरायला तू आहे ना? मी म्हणालो माझ्या प्रेमाने तिथे जागाच राहणार नाही। असं बोलत बोलत आणखीन एक पुढचा पॅक घेतला। आता आम्हालाही थोडं थोडं हलवायला चालू झालेलं होतं। तेव्हा ती म्हणाली तू वहिनी नको म्हणत जाऊ, आजपासून जानू जान तू बिनधास्त म्हणू शकतोस। मी म्हणालो तू तर माझी जान अगोदरपासूनच आहे। म्हणतात वहिनीच्या मनामध्ये भावनांचा डोंगर फुलू लागला। वहिनी खूपच एक्साइटेड झाली होती आणि वहिनी माझ्याजवळ चिटकून बसली। तेव्हा वहिनीच्या खांद्यावर हात ठेवला आणि वहिनीला परत एकदा म्हणू लागलो खरंच तू आलेल्या दिवसापासून माझ्या काळजात घर करून बसलेली होती आणि माझी आजपर्यंत हिम्मत झालेली नव्हती पण आज खूप हिम्मत आली आणि ती म्हणाली लबाड आहेस तू, नुसतं बोलूनच दाखवत आहेस आणि माझं नाव ठेवला होता योगी। आज मला तुला कोणते कोणते योगासने येतात हे मला बघायचे आहे आणि चल मला दाखव। म्हणताच आम्ही एकमेकांच्या प्रेमात मिठीत आलो आणि मला वहिनी आता प्रतिसाद देऊ लागली होती आणि आम्ही दोघांनीही त्या रात्री खूपच प्रतिसाद एकमेकांना दिला। मला 3 महिन्यापासूनची असलेलं स्वप्न आज पूर्ण झालं होत, त्यामुळे मी खूप खुश होतो। मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चला भेटूया तशाच एखाद्या